आपल्या हिंदू धर्मात मंगळवारचा दिवस हा मंगळ ग्रहाला समर्पित आहे। म्हणूनच ग्रहाच्या नावानुसार या वाराला मंगळवार हे नाव मिळालेलं आहे। याशिवाय आठवड्यातील हा दिवस संकटमोचन हनुमानांना सुद्धा समर्पित आहे। या दिवशी काही खास उपाय केल्यामुळे जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करण्याचे काही खास उपाय सांगणार आहे, जे नक्कीच फलदायी ठरतील। हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाच्या नावावर असतो। जसं की सोमवार असतो भगवान शिवशंकरांचा वार, बुधवारी गणपती बाप्पांचा वार, गुरुवारी विष्णुदेवांचा वार, शुक्रवारी महालक्ष्मी, शनिवारी शनिदेव। त्याचप्रमाणे मंगळवार हा संकटमोचन श्री हनुमानांना समर्पित आहे। या दिवशी हनुमानांची पूजा केल्यामुळे आणि काही उपाय केल्यामुळे जीवनातील समस्या दूर होतात। मंगळवारचा दिवस हनुमानांच्या पूजेसाठी खास मानला जातो। ज्यांना त्यांच्या जीवनात बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, अशा सर्व लोकांनी मंगळवारच्या दिवशी हे उपाय केले पाहिजे। त्यासाठी तुम्हाला मंगळवारी कोणत्याही प्रकारचे उपास-तापास करण्याची गरज नाहीये। फक्त मंगळवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहे, ज्यामुळे मारुतीराया तुमच्यावर प्रसन्न होतील आणि जीवनातील सर्व दुःख, वेदना, संकट दूर करतील। उपाय करताना तुम्हाला ते मनोभावे म्हणजेच श्रद्धेने करायचे आहे। तुम्ही जर मनात कोणताही आकस धरत असाल किंवा कोणत्याही प्रकारची शंका धरत असाल की उपाय करण्याअगोदरच तुमच्या मनामध्ये समजा हे येणार असेल की खरंच हा उपाय लागू होईल का, किंवा माझी इच्छा पूर्ण होईल का, किंवा माझ्या जीवनातली संकट दूर होतील का, तर तो उपाय कधीही फलदायी ठरणार नाही। किंवा मग उपाय करण्याच्या अगोदरच तुम्ही सगळ्यांना ते सांगत बसलात की मी मंगळवारी हा उपाय करणार आहे, म्हणजेच तुम्ही करत असलेल्या उपायाची तुम्ही जर खूप जास्त चर्चा केली तरी सुद्धा तुमचा हा उपाय तिथेच फेल जाणार आहे। त्यामुळे उपाय करेपर्यंत आणि तो सफल होईपर्यंत तो तुम्हाला कुणालाही सांगायचा नाहीये। उपायामुळे तुम्हाला जर काही चांगला फायदा झाला तर मग नक्कीच तुम्ही इतर कोणी अशा अडचणीत असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता की मी हा उपाय केला होता आणि मला त्याचा फायदा झाला। मात्र अगोदर त्याची कुठेही वाच्यता करू नका। ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मंगळवारचा दिवस पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी काही खास उपायांनी तुम्ही हनुमानांना प्रसन्न करून घेऊ शकता। तर एक एक करून जाणून घेऊया मंगळवारशी संबंधित उपायांबद्दल। मंगळवारचा पहिला उपाय असा आहे जो तुमच्या जीवनातली सर्व संकट दूर करेल। त्याचबरोबर तुम्हाला पैशासंबंधी काही समस्या असतील, तुमचे पैसे कुणाकडे तरी अडकले असतील, भरपूर दिवस झाले समोरचा काही तुमचे पैसे परत करण्याचं नाव काही घेत नाही, तुम्ही पैसे देऊन फसला आहात, तर तुम्हाला 21 मंगळवार हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर लाल मिरची पावडर टाकायची आहे, जिचा वापर आपण भाजीमध्ये वगैरे करत असतो। तर तीच लाल मिरची पावडर तुम्हाला चिमूटभर घेऊन त्या तांब्याच्या तांब्यात पाण्यामध्ये टाकायची आहे। एक चिमूटभर कुंकूसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला हे जे पाणी आहे तांब्याच्या तांब्यात भरलेलं, लाल मिरची आणि कुंकू टाकलेलं, तर ते पाणी तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे। सूर्यदेवांना हे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। तर असे सलग 21 मंगळवार तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे। महिला असो, पुरुष असो किंवा तुम्ही अविवाहित मुलं मुली असो, तुम्हाला जर ही समस्या असेल तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा तुमचे पैसे परत मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा। त्याचबरोबर मंगळवारच्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला दुसरी गोष्ट काय करायची आहे, त्यामध्ये तुमची पैशाशी संबंधित समस्या असेल असं काही नाही। एखादा व्यक्ती आजारी राहत असेल, एखाद्याचं लग्न जमत नसेल किंवा तुमचे शत्रू खूप वाढलेले असतील, अशा सर्वांनी मंगळवारच्या संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। जेव्हा आपण देवासमोर दिवा लावत असतो किंवा तुळशीसमोर दिवा लावत असतो, अगदी त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल मोहरीचं असेल तर उत्तम, नसेल तर कोणतंही तेल घ्या, त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी टाका, अगदी चिमूटभर, म्हणजे काहीतरी 7-8 दाणे तुम्ही मोहरीचे टाकले त्या तेलामध्ये तरीसुद्धा चालेल। त्यानंतर तुम्हाला त्या तेलामध्ये तुमची सावली बघायची आहे, म्हणजे ती तेलाची वाटी तुमच्या चेहऱ्यासमोर धरायची, तुम्ही त्या तेलामध्ये बघायचं आणि त्यानंतर तुम्हाला ते तेल एखाद्या पंतीमध्ये ओतायचं आहे। त्या पंतीमध्ये तुम्हाला दुहेरी वात लावायची आहे, कापसाची वात, आणि या वातीला कुंकू लावून घ्यायचं आहे।
तुम्ही दुहेरी वातीऐवजी तुमच्याकडे जर कलावा म्हणजे रक्षासूत्र असेल तर तेही वापरू शकता। तर तो धागा लाल पिवळ्या रंगाचा असतो आणि जर नसेलच तर मग तुम्ही कापसाची जोडवात घ्या, त्यालाच कुंकू लावा आणि ती वात तुम्ही त्या मोहरीच्या तेलामध्ये भिजवायची आहे, पंतीमध्ये ते तेल ओतून, आणि तो दिवा प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे। तर हा दिवा तुम्ही कुठे ठेवू शकता? तुमच्या अंगणामध्ये ठेवू शकता, तुमच्या गच्चीवर वगैरे जागा असेल तर तिथे ठेवू शकता। फक्त हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये न ठेवता घराबाहेर ठेवायचा आहे। मग तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणतीही जागा निवडली तरी सुद्धा चालेल। तर मग दक्षिणेकडे वातीची दिशा राहील, म्हणजे दिव्याची ज्योत दक्षिणेकडे राहील, अशा पद्धतीने तुम्ही ती काळजी घ्या आणि तो दिवा प्रज्वलित करा। दिवा प्रज्वलित केला की तुम्हाला अगदी 2 मिनिटाचा श्लोक म्हणायचा आहे। तुम्ही मारुतीरायांचं स्मरण करण्यासाठी किंवा त्यांचं ध्यान करण्यासाठी मारुतीरायांचा एखादा श्लोक म्हणू शकता किंवा तुम्हाला त्यांचा एखादा मंत्र येत असेल तर तोही म्हणू शकता। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरुइत्थ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। तर हा एक श्लोक आहे, हा म्हटलात तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला मारुतीरायांसंबंधी जो काही श्लोक मंत्र येत असेल तो म्हटलात तरी सुद्धा चालेल। तर यामुळे सुद्धा तुमच्या जीवनातल्या ज्या काही समस्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील। मारुतीराया ब्रह्मचारी असल्यामुळे महिलांना काही त्यांच्या मंदिरामध्ये जाता येत नाही किंवा मग महिला त्यांना स्पर्श करू शकत नाही। तर मग महिलांना काही उपाय करायचे असतील तर मग तुम्ही त्या गोष्टीला तुमचा हात लावून तुमच्या घरातील पुरुषांना मारुतीरायांच्या मंदिरात ते उपाय करण्यासाठी पाठवलं तरी सुद्धा चालेल। तर मंगळवारी तुम्हाला हनुमानांना फुटाणे आणि गूळ अर्पण करायचा आहे किंवा बुंदीचे लाडू जे असतात तर त्यांचा नैवेद्यसुद्धा तुम्ही मारुतीरायांच्या मंदिरामध्ये पाठवू शकता। तुमची जी काही समस्या असेल ती तुम्ही मनातल्या मनात घरी सांगितली तरी सुद्धा चालेल, त्यासाठी तुम्ही मंदिरातच गेले पाहिजे असं काही नाही, कारण आपण केलेली प्रार्थना आपण आपल्या अंतरात्म्यापासून म्हणत असतो आणि ती आपण कुठेही असलो तरी पण देवापर्यंत पोहोचते। त्यामुळे महिलांना या संबंधी काही उपाय करायचे असतील तर मग नैवेद्य वगैरे पाठवायचा असेल किंवा काही वस्तू पाठवायची असेल तर घरातल्या पुरुष मंडळींना तुम्ही पाठवू शकता। मंगळवारच्या किंवा शनिवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या दाराला मध्यभागी एका धाग्यामध्ये, तर धागा तुम्ही काळा घेऊ शकता, तर त्या धाग्यामध्ये तुम्हाला 4 हिरव्या मिरच्या आणि 1 लिंबू ओवून लटकवायचा आहे। आता काही ठिकाणी हा जो उपाय आहे तो चेष्टेचा विषयसुद्धा ठरतो, त्यामुळे मग तुम्हाला कोणी टोकणार असेल, तुम्हाला कोणी काही म्हणणार असेल तर तुम्ही कुणाला दिसणार नाही अशा ठिकाणी हे लटकवलं तरीसुद्धा चालेल। पण खरं तर हा जो उपाय आहे तो लोकांची नजर पडावी यासाठीच करायचा असतो, जेणेकरून ज्या ज्या लोकांची वाईट नजर आहे किंवा ज्यांची प्रवृत्ती चांगली नाही आहे तर त्यांचा नाश व्हावा किंवा मग अशा प्रवृत्तीच्या लोकांपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी हा उपाय केला जातो। त्यामुळे मग कुणाला ऑफिसमध्ये, कुणाला तुमच्या व्यवसायाच्या धंद्याच्या ठिकाणी करायचा असेल किंवा मग घरी करायचा असेल तर तुम्ही तो नक्की करू शकता। यामुळे सर्व प्रकारच्या वाईट नजरा दूर होतात। यानंतरचा तिसरा उपाय असा आहे, मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात जायचं एक नारळ घेऊन आणि पहिल्यांदा तो नारळ घरीच तुम्ही 7 वेळा तुमच्या डोक्यावरून फिरवायचा आहे आणि नंतर तुम्ही हनुमानांच्या मंदिरात जा आणि हनुमानांसमोर हा नारळ वाढवा आणि त्याचा प्रसाद घरी आणू नका। असं केल्यामुळे घरातील सर्व समस्या हळूहळू दूर होतील। त्यानंतर चौथा उपाय असा आहे, आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी मंगळवारच्या दिवशी माकडांना, म्हणजेच माकड प्रजाती असतील किंवा वानर प्रजाती असतील, त्यामध्ये काही एवढा फरक मला सांगता येणार नाही की माकड का म्हणतात किंवा वानर का म्हणतात। तर तुमच्या आसपास तुमच्या परिसरात जर तुम्हाला ते आढळत असतील तर त्यांना तुम्ही गूळ, हरभरा, शेंगदाणे किंवा केळी खाऊ घालू शकता। जर या गोष्टी माकडांना खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही या वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता। 11 मंगळवार तुम्ही हा उपाय केल्यामुळे तुमची आर्थिक संकटं नक्कीच दूर होतील। त्याचबरोबर पुढचा उपाय असा आहे, मंगळवारच्या दिवशी बजरंगबलींना 11 पिंपळाची पानं अर्पण करा आणि यातलं एकही पान तुटलेलं, चिरलेलं किंवा खराब नसावं याची काळजी घ्या। देठासह तुम्हाला 11 पिंपळाची पानं घ्यायची आहे आणि या पानांची माळ बनवून तुम्हाला ती हनुमानांना अर्पण करायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं की आता बंदी आलेली आहे, मूर्तींची झीज वगैरे होते म्हणून की मूर्तीवर आपल्याला तेलाचा वगैरे अभिषेक करू देत नाही, तर तुम्ही चमेलीचं तेल तुम्हाला मिळालं तर मग
ते तेल तुमच्यासोबत घेऊन जा, एखाद दोन पंत्या पण न्या आणि मारुतीरायांच्या समोर ते चमेलीचं तेल घालून त्यामध्ये दुहेरी वाती लावून तुम्ही ते दिवे त्यांच्यासमोर प्रज्वलित करून येऊ शकता. बाकी तेल अर्पण नाही केलं तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी हनुमानांना रुईच्या पाना फुलांची माळ घालण्याची सुद्धा पद्धत आहे. यामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये जे काही वाईट साईट विचार येतात किंवा मग आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल, शत्रू वाढलेले असतील किंवा काही शनीची ढैया असेल किंवा कोणत्याही प्रकारची साडेसाती आपल्या पाठीमागे लागलेली असेल, तर यामध्ये बऱ्याच प्रकारच्या समस्या असू शकतात. त्या सगळ्याच मी तुम्हाला इथे सांगत नाही. तर पांढऱ्या रुईची किंवा मग निळ्या रुईची तुम्ही पानं घ्या आणि त्या पानांवर तुम्हाला एकतर चंदनाने किंवा मग कुंकवाने राम 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 म्हणजे सगळ्या पानांवर तुम्ही 7 पानं घ्या, 11 घ्या, 21 घ्या, म्हणजे विषम संख्येत तुम्ही जेवढी पानं घ्याल ज्यांची तुम्हाला माळ बनवायची आहे, तर त्या प्रत्येक पानावर तुम्हाला राम हे अक्षर लिहायचं आहे चंदन किंवा मग कुंकवाचा वापर करून. आणि अशी माळ तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहे. तर तुमच्या समस्या नक्कीच दूर होतील. ज्यांना रुईची पानं मिळणार नाही त्यांनी तुळशीच्या पानांची माळ करून नेली किंवा 11 तुळशीची पानं जरी हनुमानांना वाहिली तरी पण तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. तुमच्या समस्यांसाठी तुम्ही जर त्यांना एकदाच मनोभावे प्रार्थना केली की हे मारुतीराया, आमची ही विनंती आहे तर ती स्वीकारा. आम्हाला ज्या काही बाधा आहेत, ज्या पीडा आहेत, ज्या समस्या आहेत, ज्यामुळे आम्ही हैराण झालेलो आहोत, तर त्यापासून आमची सुटका करा. तर जेव्हा आपण एखादी प्रार्थना अगदी हृदयातून किंवा अगदी आर्तपणे करतो तर ती प्रार्थना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपली भक्ती तिथे हवी, आपली श्रद्धा तिथे हवी. आपण कोणत्याही प्रकारची जर शंका ठेवत असू तर मग तो उपाय कधीच पूर्ण होणार नाही आणि तुम्हाला मग कोणतेही उपाय अगदी खरे वाटणार नाही की तुम्हाला असं वाटेल की उपाय करूनच सगळं होत असतं, तर मग कुणीच काही कष्ट केले नसते. पण आपल्याला आपले कष्ट चालूच ठेवायचे आहे. पण कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून हे काही सात्विक छोटे मोठे उपाय असतात, ते आपण वारानुसार नक्कीच करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा अशा काही अडचणी असतील तर तेही हे उपाय करून बघतील. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.